कोकाटेंचा अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचा पथक रात्री थेट लीलावती रुग्णालयात डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवला। कोकाटेंवरील आतापर्यंतच्या उपचाराची माहिती घेत रात्री 1:30 वाजता पोलिसांचं पथक लीलावतीतून बाहेर पडलं। माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला। सदनिका घोटाळ्याप्रकरणी हालचालींना वेग। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। मुंडे-शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार। सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास इच्छुक। अजित पवारांची युती म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं। अजित पवार हे भाजपचे हस्तक। दादांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर संजय राऊतांची टीका। हॉटेल तेज यश प्रकाश शिंदेंच्या मालकीचं। सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंच्या भावावर आरोप। तर सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, अंधारेंचा आरोप। साताऱ्यामधील 115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंचे एकनाथ शिंदेंकडे बोट। शिंदेंच्या पदामुळे ड्रग्ज रॅकेटच्या तपासावर परिणाम होऊ शकतो। सुषमा अंधारेंची शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा पुढच्या आठवड्यामध्ये होणार, सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षांची मुंबई महापालिकेबाबतची अंतिम बैठक पार। 2 दिवसांमध्ये दोन्ही पक्षप्रमुखांची बैठक। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवर एकमत, तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। मनरेगाचं नाव आणि स्वरूप बदलणारं विधेयक लोकसभेत मंजूर। विरोधी खासदारांच्या गोंधळादरम्यान विधेयक पारित। मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकत विरोधकांकडून निषेध। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची सुरक्षा वाढवली। हिजाब प्रकरणानंतर धमकी आल्यानं सुरक्षेमध्ये वाढ। एका कार्यक्रमाच्या वेळेला नितीश कुमारांनी मुस्लिम तरुणीचा हिजाब खेचला होता।